याच्यात एक सौंदाळा पण आहे. मी आता परत एकदा या ठिकाणी मी चाललोय माझे बघायला. पहिला असं काय उठल्या घुसमटल्यासारखं व्हायला लागलं कारण का आता बॉक्स भरला आहे. पण तरी तेव्हा घे ना घे. पण येतो ती दररोज सकाळी लवकर उठून काम करायची सवय झालेली मला इथे मुंबई. आता आम्ही चाललो आहे माझ्या भावाकडे चाललोय. ते गेल्या वर्षी व्हिडिओ काढलेला ना ह्याचा क्रॅबचा खेकड्याचा, तर तिथे चाललोय आम्ही. फक्त भेटायला चाललोय त्याला. ह्या वर्षी व्हिडिओ नाही काढणार. आणि तो बोलत पण होता की व्हिडिओ नाही करत आहेस का ताई, तर मी बोलली नको आता ह्या वेळेस आपण पुढच्या टायमिंगला बघू, फक्त आता भेटून येतो. तेव्हा घे ना घे. नीट पकड दोन्ही असं गट्ट पकड नीट. हा ओह नो. अरे पकड ना काय नाही करायचं. अरे असं पकडलं की तो हालत नाही. बघ पाय कसे पकडले बघ. हे घे पकड. ते बघ केवढा छोटा आहे. ते बघ किती छोटासा आहे. छोटा अजून पकडून टाकायला लागतं. हे बघ सोनू. अरे वा 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 वा. आता हाताने खाताय. आणि भरव अजून भरव. ते बघ सगळे येतात तुझ्या हाताने खायला. ते बघ दीपाने उचलून घेतलंय बघ. तू पण घे त्याला. थांब तो खायला भरवतो. बिझी येते आतांच्या हाताने खायला. हा ना मस्त मोठा. वाव मोठा. आवाज बघा करतोय. तुला यायचं आहे व्हिडिओ मध्ये सेल्फी कपडे मॅच झाले. हो मॅचिंग झालाय दीपा सारखा. बस ना खाली. तू बस. ते बघ बाबू. ते बघ आईने आणलं. पकड. बस खाली बस असा. हे उभा राहा. नको आता उभा राहा. सोनू उभा राहा. पाडतील. उभा राहा. असं उभा राहून पकड. असं पकड. साजी गेल्या वर्षी चाफा दिले ना, त्या वर्षी फुलं दिली डोक्यात माळायला. होय. हा अरे आहे हारामध्ये नाही घालत ना. हा असतात तर. दाखव फुलं. हे बघ आजीने दिली मला फुलं. गेल्या वर्षी चाफा दिलेलं, या वर्षी दिलं. पपईचं झाड आहे तिथे. सगळी फळ झाड आहे ती दारामध्ये. आजीला बोलली मी गेल्या वेळेस चाफा दिला, तर त्यांना वाटलं मला चाफा पण पाहिजे. त्यांनी चाफ्याच्या गळा पण आणून दिला 2 मस्त. आणि पाऊस पडायला लागला. पाऊस आला म्हणून आडोशाला थांबले त्या ह्याच्या पत्र्याच्या खाली. आणि हे साहेब लोक इथे बसलेत आरामदायक खुर्ची घेऊन आराम करत. आणि तुझं काय चाललंय? हा बघ हे बघ काय बोलते आजे. फिरतात. काय दिलं तुला? काय दिलं आईने? काय दिलं बघताय ताब्यात.
हा ना, हे ताट दिलं ते नाही बघत, पण यात्रीकडे हातात काय दिलं ते तांब्यामध्ये ते बघतात. भारी आहे का? बहिणीनं अननस दिला आम्हाला बघा, आत्ताच त्यांनी कुंडीतला काढला आणि नवीनच दिलंय फळ. आणि इथून असं कट करून कुंडीत पण लावायला सांगितलंय त्यांनी, म्हणजे याला दुसरा अननस येणार आणि हा असा पिकणार, हिरवा दिसतोय तर असा हा बाहेर ठेवला तरी पिकून जाणार. मस्त ना. गावची फळं झाडाला आहेत कोकणामध्ये वेगवेगळ्या प्रकारची, त्याच्यावरच माणसांचा रोजगार बसतो, फळांवरच. दिवस आहे फळांची आता बरोबर. मामाने आंबे मँगो काय आहे त्याच्यात? आंबा. अरे वा. मँगो अळूची पानं हाय का? ते ना कोकणात कोल्हापूर मधून आणली. ही बघ, मी ती जामची झाड बोलतात ना, ते जामचं झाड. हे बघ, हे आता येत आहेत, त्याची सुरुवात होते. आणि हे पोपळीचं झाड, ह्याला हे 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 बारीक बारीक आहे ना, हे ह्याला सुपाऱ्या लागतात त्या पोपळीच्या झाडाला. ती इलायचीची बोंडा होते, तीच ती, त्याला इलायची बोलतात, तेच ते जामचं. हा, आणि ही पानं बघ, हे वेल चढले बघ, ह्याच्या खाली असते, हे उपटलं ना ह्याच्या खाली ते कंदमुळे आहेत. नारळ वय तर लय पकडल्यात. आणि हा फणस, हा कसला फणस? कापा फणस. कापा आहे हा, बर काय? हा, ऊस आहे रे, ऊस पण लावलंय बघ. ते पण मातीत काय पण होतं. ऊस लावले ते, ऊस आपल्यावर आहे ते कसं लावायचं. अळूची पान. हा, हो, खराब वाली ही चांगली वाली ठेवली. हा, मोठी वाढली आहेत ना जरा. लेंडी घेऊन गेले ना ग. हा हा, भरपूर भरली आहेस ना, ते खतासाठी घेऊन जातात ना. तेव्हा सगळा गोंधळ झाला. हा, तुझ्यासोबत चालतात माझ्यासोबत ना आईंच्या मागे मागे जातात ते, कुठे जातील तिथे. ते बघ असं येतं, ते बघ. हा, हे बघ साईटला बघितली आली, अननस साईटला बघितली आली. हो, शेवंती, ही शेवंती, हो. शेवंतीचं झाड. छान. इथे पण अळूची पानं येत आहेत, होय होय, बारकी बारकी. हा, मस्त छान. तर सगळी फळझाडं, फुलझाडं बागेत फिरून झालं, सगळ्यांची गप्पा मारून झाल्या आणि आता आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. आणि घरातले जेवढं आम्हाला काही आणून देत होते ना, पाणी, गिफ्ट वगैरे, खाय प्यायला आणून देत होते ना, ह्या बकऱ्या सगळ्यांना त्याला बघत होत्या, म्हणजे चेक करत होत्या. प्राणी आहे शेवटी, त्यांना काय कळत नाही, त्यांना फक्त प्रेम कळतं. आणि ते घरातल्यांची ओढ होती त्यांना, तर त्यांच्या मागून मागूनच ते सगळीकडे धावत होते. त्याच्यानंतर आम्ही घरी आलो आणि इथे ना बोटींवर कागद घालत होते, ते आम्ही बघत होतो. असं मग उडणार नाही ना कागद. अच्छा, हा बरोबर. हे बघ, हे इथे टाकलंय बघ, हे जाळ टाकलंय ना, तसं जाळणी टाकणार. काळं किती पडलंय, पूर्ण झाकून ठेवायला लागते. मग नंतर मग ही बोट कधी काढणार? पाऊस बिऊस संपल्यावर, गणपतीच्या नंतर, पाऊस कमी झाल्यावर जरा जरा ना, दिवाळीच्या नंतर. ही आणली कशी वरती माणसांना सगळ्यांनी पकडून? मग ट्रॅक्टर. हा ना, क्रेन. हो ना, तेच ना. तिथे ट्रॅक्टर उभा होता बघ, पिवळावाला. अच्छा, JCB. हा, JCB तसलं. हो ना, तेच ना. हीच बोट खेचायला केवढी ताकद लागते, ती छोटीवाली. केवढी मेहनत ना, बोटीला पण सांभाळायला किती लागतं माणसाला. म्हणजे बोट समुद्रात असते म्हणून ती ओपन ठेवू नाही शकत, पावसामध्ये तिला पण आपण हे करू शकतो. तर ही बोट आहे आणि त्या बोटीला ना कागद घालतायत, म्हणजे पावसापासून संरक्षण होण्यासाठी.
तर आता कसे हल्ली हल्ली हे कागद वगैरे घालायला लागले आणि पहिल्याच्या टायमिंगला कसं झापं लावायची. तर जे कोकणातले आहेत ना त्यांना माहिती आहे झापं म्हणजे काय. तर ती झापं कशी बनतात, जे आपलं माड असतं ना, नारळाचं झाड असतं ना, तर त्याचे ते साऊल असतात ना त्याच्यापासून झापं बनली जातात आणि ती कोकणातच बनतात. आणि मला पण येतात ती बनवायला, कारण का आम्ही जास्त टाईम आहे ना, म्हणजे जशी मे महिन्याची सुट्टी लागायची ना तसं आम्ही गावाला यायचो आणि त्या सुट्टीमध्ये ना आम्ही ही गावामध्ये एकमेक म्हणजे असं पाहुणा आपले नातेवाईक वगैरे त्यांच्याकडे ना जाऊन त्यांच्यासोबत राहून सगळे गावातल्या अर्ध्या गोष्टी आम्ही शिकलेलो. आणि ते मला झापं पण विणता येतात. त्या माझी मैत्रीण होती तर ती ना ते करायची, म्हणजे खूप लहान वयात पण ती तिच्या आजीसोबत झापं वगैरे विणायची. आणि आम्ही लोक त्यांच्या घरी गेल्याच्या नंतर मग मी पण त्यांच्यासोबत अशी झापं विणायला बसायची. त्याच्यामुळे मला सुद्धा येतात आणि खरंच ते भारी वाटतं. प्लास्टिकचा कागद का लावून असे ना ते पूर्ण बोट आहे ना झाकून ठेवावी लागली आहे त्यांना. आणि खरंच ते तारेवाची कसरत आहे मासेवाल्यांची, पण असं नाही की मच्छी पकडणं एकदम सोपं नाही, खूप धैर्याचं काम आहे. आणि ह्या पावसामध्ये तर बापरे, मी तर स्वतः बघून आहे समोर ते लोक कसे मच्छी पकडायला जातात ते. आता आम्ही निघालो मुंबईला जायला आणि आमची आता पॅकिंग चालू आहे. ते साहेबा बॅग भरतायत, माझी बॅग भरून झाली आहे. आणि इथे ह्यांची बॅग, ही दीपाची बॅग आहे, ही माझी बॅग आहे, साहेबांची बॅग, म्हणजे माझ्या आणि बाबूची एकच बॅग आहे, कारण का आम्ही आधी आलेलो गावाला. थांब सोनू, ब्लॉगवर बोलतोय. त्याला शिट्टी नको वाजव बोलली तर तो शिट्टीने वाजवत आहे, पण तोंडाने आवाज करतोय कारण का रात्र झाली आहे ना. आणि उद्या सकाळी आम्ही निघणार आहे 10च्या दरम्यान. आणि 8च्या दरम्यान मी 10चा टाइम बोलले ना, ह्यांना 8ला निघायचं सकाळी. थोडं 2 तास आणि भेटले तर कसं बरं वाटतं ना. जरा कोकणात आलो एवढ्या लांब सारखं काही आहे ना. त्यांना गाडी चालवायची आहे, आम्हाला झोपायचंय. बाबू सोनू तू मजा केली कुठे, इकडे कुठे गेलास खेळायला? हा बेबी, चला तयारी करतो. रात्री लाईट गेली होती आणि खरंच खूप भीती वाटत होती. त्यात गाडी पण आमची इथे माडाच्या खाली होती, म्हणजे नारळाच्या झाडाखाली होती. आम्ही माड बोलतो, काही भागात माड काय बोललेलं ते शब्द म्हणजे कळत नाही. त्या नारळाच्या झाडाला आहे ना कोकणामध्ये माड बोलतात. तर माडाच्या खाली गाडी लावली होती, त्याच्यामुळे सगळ्यांना भीती वाटत होती. मग ती गाडी काढली तिथून आणि पुढे नेऊन लावली. तर इथे सगळेच आमचे नातेवाईक आहेत इथे भरपूर. तर सकाळी आम्ही लोक जात होतो बघायला गाडी तिथे लावलेली. तर ते बोलले की तिथे कुठे चालले लांब म्हणून. तर आम्ही बोललो आम्ही गाडी लावली. मग सगळे ओढायला लागले की आमच्या दारात लावायची ना, आमच्या दारात. पण रात्री खूप काळोख होता त्याच्यामुळे कळलं नाही की कुठे लावायची गाडी वगैरे. तर लावली यांची भांडण. तर रात्रीचा व्हिडिओ आहे ना तिथेच थांबवला आणि हा सकाळचा व्हिडिओ चालू झाला, कारण का रात्री ना ह्या लोकांचा सगळ्यांचा लय दंगा चालू होता. बॅग भरत होते, त्यांना त्यांचे कपडे एकमेकांच्या बॅगेत एकमेकांचे कपडे टाकत होते. त्याच्यामुळे मग व्हिडिओ स्टॉप केला आणि प्रत्येकाचे कपडे ना डिवाईड करून ठेवले, कारण का दररोज बॅगेत ना कपडे काढून काढून बाहेर सगळे ते धुवून पसारायला लावलेले, म्हणून त्यांना ते द्यायचे होते. आणि आम्ही हे आता आमचा बॉक्स भरायला घेतला आहे माशांचा. जे आम्ही मासे इथून जेवढे विकत घेतलेले, म्हणजे ताजे ताजे मासे जेवढे विकत घेतले अर्धे फ्रीमध्ये भेटले, ते सर्व आहेत ना फ्रीजमध्ये ठेवलेले. आणि फ्रीजमध्येच आहे ना हा बर्फ तयार करायला आम्ही ठेवलेला भांड्यामध्ये. आणि ते सर्व आम्ही ना मासे आहेत ना लावून घेतो त्या बॉक्समध्ये. तर हे शेवून घेतलेले 2 ते पण ठेवलेले फ्रीजमध्ये. आणि आता हे मासे वगैरे सगळे फ्रीजमध्ये ठेवून मस्तपैकी 2 दिवस स्टोअर केले. आणि आता ते स्टोअर केलेले ना, आता आम्ही निघणार आहे ना अर्धा 1 तासात, तर आम्ही सगळं ते बॉक्समध्ये भरायला घेतले. त्यामुळे आम्ही कालपासून आहे ना, म्हणजे हे तर गेलेली लाईट, त्यामुळे मी ना खूप हुशारीने एक काम काय केलं की मी काल आदल्या दिवशी ना सकाळीच आहे ना 2 टोप आहे ना पाणी आहे ना भरून ठेवून दिलं फ्रीजमध्ये, कारण का मला माहिती होतं पाऊस जर आला तर वांदे होऊन जातील. आणि त्याच्यामुळे ते बर्फ तयार झाला टोपामध्ये. पण फ्रीज लाईट गेली असल्यामुळे फ्रीज सांगितलं आधीच ह्यांना मी कोणी खोलू नका, कारण का सगळी वाफ आहे ना बाहेरची आत जायला आणि आतला थंडावा सगळा बाहेर येईल आणि आतमध्ये मग ते सगळं बर्फ वगैरे वितळून जाईल. मग कोणी फ्रीजच खोलला नव्हता, त्याच्यामुळे मग हा बर्फ आम्हाला भेटला. आणि रात्री थोडीशी थोडा वेळ लाईट आली तर त्याच्यामध्ये अजून थोडा बर्फ मी ठेवून दिला. आता आम्ही निघणार आहे मुंबईला जायला 1-1.5 तासामध्ये.
आणि आता परत एकदा या ठिकाणी मी चाललो आहे माझे बघायला. आता बॉक्सर भरला आहे पण तरी पण बघतो आणि काय मासे भेटले तर मासे घेऊन जातो. बघते भेटले तर त्याला काय सांगून ठेवलेले, भेटले असतील तर तो देतो. बरोबर त्या दिवशी खेकड्याचं सार केलं ना ते पण त्याने फ्रीमध्ये आम्हाला दिलं. मस्त खेकडे होते एकदम छान, म्हणजे भरलेले पण होते आणि टेस्टी पण होते. मामा कुठे? शंकर हे बघ आतमध्ये हाय बघ ते. मामा तिथे हां तिथे हां मासे काय पापलेट सारखं असे दिले. ह्याच्यात सगळे मिक्स मच्छी सौंदाळा वगैरे आहे मासा. आणि हे खेकडे घेतले ह्या हा तसले घेतले. ह्याच्यात टाक शंकर नाही तर हातात राहू दे. हां 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 हो तो धुतो. चला आई चला बाय बाय, काळजी घ्या, पुढच्या वर्षी भेटूया. हां चला मामाला पण भेटायचं होतं. चला चला बाय. चला. तर आता आमचा मुंबईचा दौरा सुरू झाला सर्व गाव फिरून झालं. कोल्हापूर फिरली, मग कोकण फिरली. आता चला मुंबईला. आता मुंबईला निघाली मुंबईच्या दिशेने. आणि आता हे सर्व आठवणी कॅप्चर करून चालली. आता ह्याच्या पुढे सर्व आपलं मुंबई दौरा चालू होईल. आणि दौरा म्हणजे कसं मुंबईची लाईफ आपली सगळी चालू होईल. मुंबईतलं घर आपलं, मुंबईतलं सगळं. आणि त्याच्यामध्ये आम्ही निघालो आणि वाटेत पण एवढा पाऊस भेटायला. पावसाने कोकणात एन्जॉय करायला दिलं नाही. आणि कोल्हापूरला होती ना मी तेव्हा एंडिंगला कोल्हापूरला पण भरपूर पाऊस होता. त्याच्यानंतर कोकणात तर अतिशय म्हणजे सांगता येत नाही इतका पाऊस होता. आणि आता मुंबईला जायला निघालो तर वाटेत सुद्धा पाऊस भरपूर भेटलाय. गाडी स्लो चालवली ह्यांनी, कारण का मध्येच तो एवढा पाऊस तुफानी होता ना, वारा वगैरे, त्याच्यामुळे गाडी पण स्लो चालवावी लागली. आणि हा बीच, हे असे 2 बीच लागतात रत्नागिरीला पोहोचेपर्यंत. आता आम्ही ना जेवायला थांबलोय. आणि हे हॉटेल आहे ना ते अभिषेक म्हणून हॉटेल आहे, खूप फेमस हॉटेल आहे. तिथे ना खूप मोठे मोठे सेलिब्रिटी येऊन गेले, त्यांचे फोटो वगैरे आहेत तिथे. मी झूममध्ये तुम्हाला दाखवते. आता बघतो काहीतरी जेवायला मागवतो. मस्त आहे, खूप छान हॉटेल आहे. ह्याच्या आधी पण आम्ही इथे आलेलो जेवायला, टेस्टी होते जेवण मस्त. सेकंड टाईम परत इथेच थांबलो जेवायला. बंद काय लावते ना हे व्हिडिओ तुम्हाला जर फोटो दाखवते. आम्ही बसलो चाय प्यायला. बघा ब्लॉगिंग चॅनल माझं आहे पण हे बॅकग्राऊंड म्युझिकच चालू झालं आहे तशा. तर आता आम्ही चाय प्यायला बसलोय. दिवसभर थोडाफार आराम वगैरे करून घेतला आणि आता चहा प्यायला बसलोय. थोडं साफसफाई करून घेतली, अजून बाकी आहे. प्लस हे गावांना आणलंय थोडंफार काय काय ते अजून डिवाईड करायचं आहे. आणि आथांगचं पण नुसतं रड चालू आहे. त्याला गावाला खेळायची ऐसपैस सवय पडलेली. आता इथे येऊन जरा त्याला कंटाळा आलाय. सारखा बाहेर जातो घरात येतोय. गावाला कसं मस्त मातीत वगैरे खेळत होता कोल्हापूरला. आणि मग कोकणात गेल्याच्या नंतर मग तिथे समुद्रावर वाळूत वगैरे जाऊन खेळायचा. आणि मोठं घर दोन्ही साईडला, कोल्हापुरात पण आणि कोकणात पण मोठी घरं, त्याच्यामुळे ना त्याचा टाइम पूर्ण जात होता गावाला चांगला. आणि आता मुंबईत आलाय तो, कंटाळा आलाय तो बिचारा. हो पाऊस भरपूर आला. तर आता माझा तरी टाइम कामात निघून चाललाय. मला पण सकाळी उठल्यावर जरा असं एकदम कसं तरीच वाटत होतं, असं घुसमटल्यासारखं झालेलं. मला गावचीला आठवण येत होती. दररोज सकाळी लवकर उठून काम करायची सवय झालेली. मला इथे मुंबईला सकाळी उठल्या उठल्या घुसमटल्यासारखं व्हायला लागलं, कारण का मुंबईचं रूम बोला तर आपला कंजेस्टेडच असतो छोटासा. आणि गावाचं कसं ऐसपैस आणि वातावरण पण एक वेगळंच असतं गावचं, त्याच्यामुळे. तर काल आलो
की 8-8:30 वाजेपर्यंत आम्ही आलो काल, पण खूप थकायला झालेलं म्हणून काय व्हिडिओ वगैरे शूट केला नाही. मग बाहेरूनच काहीतरी जेवायला आणलं आणि मग मी तर नाही काही खाल्लं. हे जेवले, उपडी कर उपडी, हे जेवले आणि मग मी अशीच झोपून गेले. सकाळी जाम भूक लागली लवकर, तर उठून आहे ना पोहे केले पहिले आणि खेकडे आणलेले गावावरनं काल. म्हणजे भरपूर मच्छी आणली होती काल बॉक्समधली, तर ती खेकड्याचं कालवण केलं दुपारी. मग त्याच्यामध्ये कसा वेळ खूप जातो ते खेकडे साफ वगैरे करून त्याचं कालवण वगैरे करायला, तर ते करून घेतलं. आणि आता कालच्या व्हिडिओला कंटिन्यू आजचा व्हिडिओ केला. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला म्हणजे कसं वाटलं आहे सर्व व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि आता ह्याच्यानंतर आपले सर्व मुंबईचे व्लॉग सुरू होतील. आतापर्यंत गावचे मी थोडेच शूट केले, जास्त असं म्हणजे गावाला कसं एन्जॉय करण्यामध्ये मी जास्त वेळ घालवला, व्लॉग शूट करण्यामध्ये जरा कमी. तर चला भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.